HR फिटनेस कॅपिटल्स विपक्ष HR फिटनेस टायटन या दोन संघादरम्यान हा सामना रंगलाय आणि नाणेफेकीचा कॉल हा HR फिटनेस टायटन या संघाच्या बाजूने लागल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी सर्वात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांना आपण पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करूया. दोन्ही संघामध्ये एकापेक्षा एक मोठे गाजलेले आणि नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. सामना सुरू होतोय. मी पुन्हा एकदा आमच्या तिन्ही ऑफिशियल्स अंपायर्सचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे tenniscricket.in चे सर्व टेक्निशियन्स, कॅमेरामॅन, ऑनलाईन स्कोरर आणि ऑपरेटर या सर्वांचे हार्दिक आभार. त्याचप्रमाणे आमचे ऑफलाईन गुणलेखक आणि आमचे साथी समालोचक यांचे सुद्धा हार्दिक आभार. चलिए दोस्तों, मैदान की तरफ चलते हैं जहां पे सलामी बल्लेबाज के रूप में हमेशा की तरह पिंटिया और राजेश मोहिते क्रीज पर मौजूद है, जबकि पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज मंदार म्हात्रे, मैन फ्रॉम चिराड. मंदार म्हात्रे ने इन 2-3 सालों में हम सभी को काफी प्रभावित किया है. हर टूर्नामेंट में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है और इस टूर्नामेंट में भी शानदार गेंदबाजी का नजराना पेश किया है. बाएं हाथ से ओवर द विकेट. पहली गेंद गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद काटा बदलती हुई, मगर पहले ही मन बना लिया था. प्री प्लानिंग शॉट खेलने की कोशिश कर रहे थे. रिवर्स स्वीप खेलने का प्रयास, मगर यह नाकाम रहा. राजेश जानते हैं कि ऐसे ही अलग अलग शॉट खेलने की कोशिश करनी होगी, मगर फिर से एक बार उसी रीजन में फंस गए हैं. सीधा डीप स्क्वायर मगर बल्लेबाज भी ऑफ स्टंप के बाहर सफल हो गए थे. बहुत ही बढ़िया गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी. मंदार म्हात्रे समझ चुके हैं, वो जान चुके हैं कि बल्लेबाजों को अगर चकमा देना है तो किस तरह की गेंदबाजी करनी चाहिए, मगर इस मरतबा उल्टे हाथ से खेलने पर मजबूर तो किया था. बल्लेबाज ने भी बहुत ही बढ़िया तरीके से उसे एग्जीक्यूट किया है. क्या सीमा रेखा के नजदीक उस गेंद को फील्ड करने में कामयाब हुए हैं, ये तो अंपायर जी ही बता सकते हैं, वहां के खिलाड़ी बता सकते हैं. अंपायर की तरफ से कोई इशारा नहीं है, इसका मतलब एक सेकंड थांबा सर, किती धावा चेक करायचं आहे का? ओके. तो ऑन फील्ड अंपायर तीसरे अंपायर के पास जाना चाहते हैं और देखना चाहते हैं क्या वहां पे 2 रन थे, क्या वहां पे 4 रन मिलेंगे,
क्योंकि एक एक रन, दो दो रन बहुत ही कीमती और मूल्यवान होते हैं, ये हम सभी जानते हैं। हमारे ऑपरेटर और तीसरे अंपायर मुआयना करते हुए कि एक्चुअली वहां पे क्या हुआ था। आप देख रहे हैं HR फिटनेस टाइटन बनाम HR फिटनेस कैपिटल्स, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष, फाइनल का मुकाबला। बहुत ही गौर और बहुत ही फिक्र के साथ देखा जा रहा है कि वो चौका तो नहीं था, मगर इस सवाल का जवाब थोड़ी देर बाद आपके सामने आएगा। थोड़ा सा सब्र करना होगा, थोड़ा सा इंतजार करना होगा, क्योंकि सब्र का फल मीठा होता है। ऋषिकेश राउत, मराठी उद्योजक, क्योंकि सही मायनों में, हालांकि मुझे भी नहीं पता था, क्योंकि मैं भी थोड़ा सा बिजी रहता हूँ अपने ही शेड्यूल में, मेरे काम में। तो मैं ये तो जानता था कि ऋषिकेश राउत की एक एकेडमी है, छोटे बच्चे उन्हें वो सिखाते हैं, क्रिकेट के गुण को सिखाते हैं, मगर ये HR फिटनेस ऋषिकेश राउत का है, वो उसके मालिक है, सर्वे सर्वा है, ये मैं आज पहली मर्तबा जान चुका हूँ। सही मायनों में बहुत ही प्राउड फील होता है, इतनी कम उम्र में इतना बड़ा ये व्यवहार चलाना इतना आसान नहीं है। साथ साथ टेनिस क्रिकेट के मैचेस भी खेलना, लेदर क्रिकेट के लिए भी वक्त देना, दूर दूर मैच खेलने के लिए जाना, बच्चों को सिखाना, बहुत मेहनत करनी पड़ती है दोस्तों। जी हाँ, सेव किया है सर, तो मिलेंगे यहाँ पे 2 ही रन। और उसी के साथ साथ एक मनोरंजन, और उसी के साथ साथ अपने जिम में जो भी बच्चे आते हैं उन्हें एक स्पर्धा का यहाँ पे योग देना। जी हाँ, इसमें दवा देखिए, ऑफ स्टंप के बाहर सफल होकर बहुत ही खूबसूरत ऑन ड्राइव में तब्दील तो किया है, मगर मिलेगा मात्र 1 ही रन। एक एक रन से काम नहीं बनेगा, क्योंकि मात्र 3 ओवर का यह मुकाबला है। आपको कम से कम 35 से 40 रन यहां पे जोड़ने होंगे, एक अच्छा टारगेट यहां पे सेट करना होगा। तो आपने जो बल्लेबाजी चुनी है टॉस जीतने के बाद, उसका कुछ यहां पे फायदा होगा और गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर प्रेशर बना सकते हो। ओहो, ये देखिए फंस गए हैं, ओ जीवनदान ये क्या किया है, इतना आसान कैच छोड़ दिया है, वो भी पिंट्या का। पहले ही अपने बल्ले का फेस क्लोज किया था और गेंद ने एज लेकर हवा में गई थी, बहुत देर से हवा में थी, उनके हाथों में बहुत वक्त था, मगर उनके हाथों में कैच पड़ी भी, मगर वहां से टॉस हुई। ये जादू नहीं तो क्या है, ये तकदीर नहीं तो क्या है, ये किस्मत नहीं तो क्या है, मुकद्दर के सिकंदर बन चुके हैं। और इस जीवन दान का कितना फायदा उठाएंगे, कैसा फायदा उठाएंगे, और इस मैच को कहां से कहां ले जाएंगे, क्या मैच की तस्वीर बदलेगी, क्या मैच की तकदीर बदलेगी, ये तो आने वाला समय बताएगा। मगर निनाद, ये भरोसा नहीं हो रहा है, ये क्या हुआ। ओहो हो, चलिए, पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है मात्र 3 रन। जी हाँ, ये देखिए उड़ा दिया है, क्या ये गेंद जाएगी बाहर, नहीं, पकड़ लिया, काउ कॉर्नर की दिशा में, बहुत ही बढ़िया कैच, और ये बल्लेबाज जाएंगे
विकेट चटका लिया है। समाधान आउट हो चुके हैं और इसी बीच नए बल्लेबाज मैदान में नमूदार होते हुए स्वप्नील 10 नंबर की जर्सी जो कि अंतरराष्ट्रीय स्तर पर भारतीय टीम के लिए बैन है, वही जर्सी पहनकर स्वप्नील स्वप्न को लेके, सपनों को सजा के स्ट्राइक एंड पर जाते हुए दिखाई दे रहे हैं। पहले दो बल्लेबाज बहुत ही सस्ते में लौटने के बाद अब स्वप्नील के ऊपर भी जिम्मेदारी का बोझ, और ये जिम्मेदारी का बोझ उठाया है स्वप्नील ने। पहली गेंद को आसमान दिखाया है, 6 रन। इस छक्के के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 9 रन। इसमें तब आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ कांटा बदलती हुई और उसे जाने दिया स्वप्निल ने, ये समझते हुए कि ये वाइड हो सकती है, मगर बिंदी गेंद के साथ यहां पे की है वापसी। गेंदबाज अथर्व ने फुल टॉस गेंद बॉलर के सर के ऊपर से खेला है, मगर लॉन्ग ऑन में फील्डर तैनात तेजी के साथ उस गेंद पर लपकते हुए, और इसी वजह से बल्लेबाजों ने मात्र एक ही रन लेने की हिम्मत की है। हालांकि दूसरा रन लेना भी नहीं चाहेंगे क्योंकि स्ट्राइक एंड पर ज्यादा से ज्यादा स्ट्राइक और ज्यादा से ज्यादा गेंदों का सामना करने का अवसर खुद के पास रखने की कोशिश करेंगे इंडिया, क्योंकि एक जीवन दान जो मिला है और 3 ओवर का मैच है। इस ओवर के मात्र अब 2 गेंदें आना बाकी है, यानी कुल मिला के 8 गेंदें शेष। इन 8 गेंदों में कम से कम 20-22 रन तो आने होंगे, तब जाके यहां पे कुछ काम बनेगा। बहुत ही बढ़िया गेंद ऑफ स्टंप के बाहर डब्बा खाने के बाद थोड़ी सी नीची रही, बहुत ही सही लंबाई और सही दिशा के साथ अथर्व यहां पे गेंदबाजी कर रहे हैं, और इसी वजह से बल्लेबाज बार बार चकते हुए देखिए मजबूर किया है। इस बीच एक ही रन लेना चाहेंगे इंडिया, क्योंकि अंतिम एक गेंद थी। थोड़ा सा अपने फुटवर्क का इस्तेमाल किया और गेंद के पिच तक पहुंचे और हल्के से ड्राइव करते हुए गेंद को ढकेला था डीप पॉइंट की दिशा में। जी हां, रनों की संख्या 11 रन। पहले ओवर में आए थे 3 रन, इस ओवर में आए हैं 8 रन। एक छक्का इस ओवर में जरूर आया है, मगर ये काफी नहीं होगा। देखिए लास्ट मैच में भी मेरे ख्याल से निनाद इसी तरह की हालत थी बल्लेबाजी करने वाली टीम की, मगर अंतिम ओवर में बैक टू बैक 3 छक्के आए थे पिंडिया के बल्ले से, और इसी वजह से वहां से तकदीर बदली थी और तस्वीर भी बदली थी। क्या अंतिम ओवर में फिर से एक बार हमें उसी तरह से कुछ देखने को मिलेगा? जी हां, ये देखिए वहां पे फील्ड तो करने की कोशिश की, मगर तेज तर्रार गोली की रफ्तार चीरती हुई निकल गई है। 4 रन। पांच गेंदों में हमें 15-20 रन देखने को मिल सकते हैं। जी हां, उड़ाया, ओवर पिच गेंद थी, फुलर लेन बहुत ही खूबसूरती के साथ हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया है काउ कॉर्नर के ऊपर से। इक्कीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब यहां पे थोड़ा सा आकार रनों की संख्या का नजर आ रहा है। पहली 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक, पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर छक्का, अभी भी 4 गेंदें आना बाकी। पिंटिया स्ट्राइकिंग एंड पर खड़े हैं। जी हां, इसमें तो जड़ में डाल दिया था, बहुत ही खूबसूरत यहां पे कवर ड्राइव हमें देखने को मिला। 1 रन तो यहां पे मुकम्मल कर लिया है और दूसरे रन की यहां पे नाकाम कोशिश होगी,
मगर स्ट्राइक अपने हाथों में रखने में कामयाब रहे। एक रन यहां पे मिलेगा, स्वप्निल को जाना पड़ेगा मैदान से बाहर। जी हाँ, फुल टॉस गेंद थी मगर उसे मिडल नहीं कर पाए थे शायद, मगर दो खिलाड़ियों के बीच में से खेला था, गैप को ढूंढने में कामयाब। 4 रन। गेंदों में 2 चौके का छक्का हमें देखने को मिला है। अभी भी 2 गेंदें आना बाकी है। तकरीबन 4 गेंदों में 15 रन जुटा लिए हैं पिंटिया ने। स्वप्निल ने अपने विकेट का त्याग किया था अपने साथी बल्लेबाज और कप्तान पिंटिया के लिए, मगर पिंटिया ने दूसरी ही गेंद के ऊपर चौका लगाकर साबित कर दिया है कि स्ट्राइक के एंड पर वो क्यों आना चाहते हैं। देखिए फिर से एक बार बहुत ही खूबसूरत गैप को ढूंढा है। हालांकि वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग तो हुई, मगर दूसरा रन लेने से नहीं रोक पाएंगे। धीरे धीरे रनों की संख्या और एक रनों का शेप नजर आता हुआ बहुत ही खूबसूरती के साथ बल्लेबाजी हो चुकी है अंतिम ओवर में। हालांकि अपेक्षा हम सभी को थी 28। फुल टॉस गेंद बॉलर के सर के ऊपर से खेला है। ओ ये कैच था, मगर अब सीमा रेखा के बाहर गेंद सीधा जा चुकी है। अंतिम ओवर में देखिए 2 चौके 2 छक्के, एक बार सिंगल और एक बार डबल रन, बहुत सारे रन खर्च हुए क्योंकि पहले 2 ओवर में मात्र 11 रन थे और अंतिम ओवर में आए हैं 23 रन और इसी वजह से 34 रन स्कोर कार्ड पर जीतने के लिए 35 रनों की जरूरत। चलिए दोस्तों, फिर से एक बार हम चलते हैं हमारे काबिल दोस्त निनाद के पास। धन्यवाद।
विजेता ठरतोय आणि कोणत्या संघाला द्वितीय क्रमांकावरती समाधान मानावं लागतंय त्यासाठीचा आपण पाहतोय आता सेकंड इनिंगचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी संकेत मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक घेऊन आलाय तर दुसऱ्या बाजूला कर्णधार साक्षी स्ट्राईकवर 9 सेकंडवर प्रिन्स ही यशस्वी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच कॅपिटल्स या संघाकडून HR फिटनेस कॅपिटल्स विरुद्ध HR फिटनेस टायटन्स. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा वळसा घेणारा डावखुऱ्याच्या फलंदाजाला एक नॅचरल अँगल बनवला जातोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्याच्या बाहेर जातोय. निर्धार चिन्हावर पाहतोय इथे षटकाची सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी खूप चांगली कामगिरी केली आणि या अंतिम फेरीत हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे टाकलेत आणि या स्पर्धेतील प्रथम क्रमांक कोण पटकावणार यासाठी आता या दोन्ही संघामध्ये चुरस पाहायला मिळते. दोन्ही चेंडूवरती आपण पाहतोय बॅटचा केवळ हवेशी संपर्क आलाय. दोन्ही चेंडू निर्धाव आलेत. पहिले दोन्ही चेंडू निर्धाव आल्यामुळे इथे मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास जुळवला असेल. 35 धावांचं लक्ष आहे. पुढे सरसावत स्टेप आउट होऊन फटका लागण्याचा प्रयत्न बॅटची करायला लागले. इथे आपण पाहतो एकच धाव मिळेल. तिसऱ्या चेंडूवरती 21 रुपयाची धाव मिळते. या 21 धावेने साक्षी स्वतःचं आणि संघाच्या धावांचं खातं उघडतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहूया प्रिन्स काय करतोय कारण गोलंदाज नक्कीच चांगल्या पद्धतीत गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणात काही क्षेत्ररक्षणात बदल केलेला आपण पाहतोय कारण लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. इथे मात्र लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन समोर पाहूया संकेत हा गोलंदाज कशा प्रकारे आपली गोलंदाजी करतोय. यावेळेस त्रिफळ उद्ध्वस्त केला जातोय. फलंदाज प्रिन्स बॅक टू द डगआउट. डीजे झालाय आणि पहिला फलंदाज बाद होतोय प्रिन्सच्या स्वरूपात. नेक्स्ट बॅटर आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर फलंदाज आलेला आहे तो म्हणजे अथर्व. अथर्वने आतापर्यंत आपण पाहिलं तर आजच्या या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली. मग फलंदाजी करत असताना धावाही आल्या त्याच्या बॅटमधून. चांगली गोलंदाजी त्यांनी केली आणि संघाला इथे त्याच्याकडून नक्कीच एका चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे कारण संघ काहीचा अडचणीत आहे. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय 4 चेंडू झालेत जिथे आतापर्यंत धावकर एकच धाव लागले. इथे चांगला चेंडू फटका देखील चांगला आहे. शेतकर चकवत चेंडू जातोय. वन बाउन्स ओव्हर सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. थँक्यू डीजे. 5 चेंडू झालेले आहेत. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू. या चेंडूवरती ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आंधळा फटका लागवण्याचा प्रयत्न चेंडूचा टप्पाही पाहिला नाही आणि चेंडू येण्याच्या आधीच आपण पाहिलं तर बॅट फिरवली गेली होती पहिल्या षटकाच्या अखेरीस जिथे आपण पाहतोय 18 चेंडू मध्ये 36 धावांचा पाठलाग करायचंय. माफ करा 35 धावांचा पाठलाग करायचे. तिथे पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 5 धावा. याचा अर्थ उर्वरित 2 षटकामध्ये 12 षटकामध्ये आता 30 धावांची आवश्यकता आहे. पहिले षटक नक्कीच म्हणावं लागेल गोलंदाजीच्या दृष्टिकोनाने महत्वपूर्ण गोलंदाजीने चांगली कामगिरी केली. आपल्या षटकात 5 धावा खर्च केल्या संकेतने आणि कर्णधाराने त्याच्यावरती दाखवला जो विश्वास होता तो त्याने सार्थ ठरवलाय. आता मात्र 12 चेंडू मध्ये ज्या 30 धावा जमवायच्या त्यासाठी हे षटक महत्वपूर्ण असेल. या षटकासाठी समाधान आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. वैयक्तिक त्याचं हे पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन तो
समाधान आपण पाहतोय आपलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. पंचांच्या डावीकडून राईट साठी सज्ज झालाय. पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टॉस चेंडू लागला फटका. चेंडू हवेत. आपण पाहतोय एफर्ट्सला मित्रांनो दाद द्यावी लागेल. चेंडू ती षटका जरी आला असला शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला गेला. 6 धावा मिळतील इथे फलंदाज साक्षीतला. जात आहे चांगली गोलंदाजी कमबॅक पुनरागमन आपण पाहतोय. इथे गोलंदाज समाधानचा आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही आपण पाहिलं तर 10 चेंडूंचा खेळ इथे येणं बाकी आहे आणि विजयासाठी आपण पाहिलं तर तब्बल 24 धावांची आवश्यकता. यावेळेस चेंडूला खेळण्याचा प्रयत्न इथे अंगलट येतोय. फलंदाज साक्षीत बाद होतोय. एक मोठा मासा गळायला लागलाय. एक मोठी विकेट प्राप्त केली जाते गोलंदाज समाधानकडून. आहे आणि इथे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय विशाल जेतूच्या सेफ हँड मध्ये झेल आणि फलंदाज मंदार म्हात्रे बॅक टू सुटला आणि त्यानंतर फलंदाज पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये पिंट्याचा झेल सुटला आणि त्यानंतर पिंट्याने मागे वळून बघितलं नाही. चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला एका चांगल्या टोटल पर्यंत घेऊन आला आणि त्यानंतर उर्वरित काम त्याचे गोलंदाज त्याच्यासाठी चांगलं करतायत. त्याच्या संघासाठी चांगलं करतायत. कुठेतरी विजयाच्या दिशेने अग्रेसर होतोय तो म्हणजेच टायटनचा संघ. मात्र मित्रांनो नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कैफ पण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. फटका त्या लगावला. इथे 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेने आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे 12 धावा. 7 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 23 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 23 धावा. आव्हान आता मात्र कठीण होत चाललंय. इथे मात्र फलंदाज अथर्वकडे आता सर्वांच्याच नजरा लागल्यात. इथे स्ट्रोक चांगला. इथे 1 धाव पूर्ण केली जाईल. हे एकेरी धाव घेत आपण पाहतोय स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाते फलंदाज अथर्वकडून. आता मात्र अंतिम षटकात विजयासाठी प्रथम क्रमांक टायटल मिळवण्यासाठी आपण पाहिलं तर 6 चेंडू मध्ये आवश्यकता असेल ती म्हणजे 22 धावांची. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता असताना पाहूया कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जातोय. कोणता गोलंदाज
अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय. अंतिम षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल जैतू आपल्याला पाहायला मिळतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय. त्याच्यासमोर आव्हान आहे ते म्हणजे 6 चेंडूमध्ये त्याला 22 धाव संख्या डिफेंड करायची आहे. तर अंतिम षटकात इथे अथर्वला या 22 धावा जमवत आपल्या संघाला प्रथम क्रमांक पटकावून द्यायचा आहे. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ नेमतोयचा टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त वेगान चेंडू आला आणि फलंदाज इथे बीट झालाय. 5 चेंडू आणि 22 धावा. 5 चेंडूमध्ये 22 धावा जमवल्या जाणार का? कारण क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, जिथे बराच वेळेला बरेचसे उलटफेर झालेले देखील आपण पाहिलेले आहेत. यावेळेस चेंडू पंचांचा इशारा आपण पाहतोय. पंचांचा इशारा आलाय तो म्हणजेच वाईडचा अवांत स्वरूपाची धाव आणि त्याचबरोबर 1 बाउन्स इन द ओव्हरची वॉर्निंग देखील गोलंदाज विशालला दिली जाते. त्यामुळे आता 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. यावेळेस चेंडू इथे मात्र उजव्या दूरवर जाणारा, इथे मात्र अवांत स्वरूपाच्या धावा देऊन कुठेतरी संधी उपलब्ध केली जाते. गोलंदाजाला नियंत्रण ठेवावं लागेल कारण आता का मोठा फटका आला तर मात्र फलंदाजी करणारा संघ पुन्हा एकदा कमबॅक करेल या सामन्यात. 5 चेंडू विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. विशाल जैतूचा पुढचा चेंडू, इथे मात्र चांगला चेंडू. या चेंडूवरती फलंदाज बीट झालाय कारण टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उशी घेण्याचा चेंडू पण पाहतोय. आपल्या शोल्डरचा पुरेपूर वापर केला जातोय गोलंदाजी करत असताना. 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता इथे आपल्याला पाहायला मिळते. विशाल जैतू चांगलं षटक हाताळतोय. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. झेल होणं कठीण आहे कारण जर क्षेत्ररक्षक मिड ऑफ किंवा मिड ऑनला तैनात असता तर झेल टिपला गेला असता. इथे एकच धाव मिळाले. याचा अर्थ आता उर्वरित 3 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. म्हणजेच कॅपिटल संघाला सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू 3 षटका लगावणं आणि त्याबरोबर देवाकडे प्रार्थना करणं की गोलंदाजाने एखादी चूक करावी. इथे मात्र हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीचा. आता मात्र 2 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. कॅपिटल संघाने खूप चांगला खेळ केला मात्र अंतिम सामन्यात जर आपण पाहिलं तर त्यांचा संघ पिछाडीवर पडलेला आहे आणि पूर्णतः आघाडीवर पूर्णतः विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला टायटन्सचा संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, गती पहा. भन्नाट वेगाने चेंडू टाकला जातोय. फलंदाजाला अंदाजही येत नाही आणि फलंदाजी बॅट येण्याच्या आधीच चेंडू आपण पाहतोय त्याच्या समोरून आपण पाहतोय निघून जातोय आणि यशरक्षक हातात विसावतोय. आता मात्र अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडू म्हटलं की म्हणावं लागेल की आता सामना संपण्याची औपचारिकताच. आणि HR फिटनेस प्रीमियर लीग सीझन 1 मधील प्रथम क्रमांकाचा मानकरी आपल्याला पाहायला मिळतोय ते म्हणजे HR फिटनेस.